आज आंदोलनाचा हा 6वा दिवस आहे आणि सातारा जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर मी बसलेलो आहे. सातारा जिल्हा कलेक्टर ऑफिस हे सगळ्या मंत्र्यांना येण्या जाण्याचा रस्ता आहे. कलेक्टरसुद्धा याच गेटमधनं आज जातो. पण या 6 दिवसात मी देखील या आंदोलनाची दखल घेतली नाही. सातारा जिल्ह्यात 4 मंत्रिपदं दिलेले आहेत. पण ती 4 मंत्रिपदे नक्की कशासाठी आहेत हा एक प्रश्न आता सातारकरांच्या मनात निर्माण झालेला आहे. मी जे 6 दिवस हे आमरण उपोषण केलेलं आहे हे 12,000 कॉन्ट्रॅक्टरचे 89,000 कोटी शासनानं थकीत ठेवलेले आहेत आणि त्यामुळं सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली. आज सातारा जिल्ह्याचे 3,000 कोटी थकीत आहे आणि यातून सातारा जिल्ह्यातील माझ्या बांधवांनी आत्महत्या करू नयेत. खरं तर ही जबाबदारी या 4 मंत्र्यांची आहे. बांधकाम मंत्रीसुद्धा सातारा जिल्ह्यातील आहे. खरं तर त्यांनी या गोष्टीत पुढाकार घेऊन सातारा जिल्ह्यातील थकीत कॉन्ट्रॅक्टरची जी रक्कम आहे ते देण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित होतं. पण यांनी या आंदोलनालाच कानाडोळा केलेला आहे. आता हर्षद पाटील नंतर माझा नंबर लागणार का हे बांधकाम मंत्र्यांनी खरं तर उत्तर द्यायला पाहिजे की 6 दिवसात सातारा जिल्ह्यातील एक युवक या कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आमरण उपोषणाला बसला आहे आणि आपण त्याला न्याय देऊ शकत नाही. ही खरं तर सातारा जिल्ह्याची मोठी शोकांतिका आहे. सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. महाराष्ट्राला देशाला दिशा दाखवतो. आता देशाने आणि महाराष्ट्राने हा बोध घ्यायचा का की एखादा आमरण उपोषणाला बसलेला युवक हा आमरण उपोषण करता करताच देवाघरी जाणार. बांधकाम मंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं.